जसे युनिव्हर्सिटी बोलले की जरी एक शिक्षक रिटायर झाला तरी खरं म्हणजे तो रिटायर होत नसतो, तो लोकांसोबत चांगलं काम पुढे कंटिन्यू करतच राहतो. तरी आता रिटायरमेंटच्या दिवशी एक स्ट्रॉंग फिलिंग येते की जी आमची राजधानी एक्सप्रेस आहे ती आता या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे. मला अजूनही आठवते आईचा तो दिवस जो आई सर्वात पहिले उठायची सकाळी 4 वाजल्यापासून सगळा घरातला स्वयंपाक घरातले कामं, त्याच्यानंतर आमचे टिफिन भरणं, तर आम्हाला लहानपणी तयार करणं आणि नंतर स्वतः तयार करून पळत सुटायची रजिस्टर गाठायला. हेच माझ्या स्वप्नात येत राहतं. या शाळेने आईला घडवलं, कलिग्सनी हेल्प केलं, आईला ग्रो व्हायला मदत केली आणि एक कॉन्फिडंट पर्सन बनवलं आणि एक रिटर्न तो कॉन्फिडंट आम्हालाही मिळाला. त्याच्याबद्दल मी थँकफुल आहे. आज रिटायरमेंटच्या दिवशी जे तुम्ही ऑर्गनाईज केलं आणि जो आम्हाला वेलकम दिला, आईला ब्लेसिंग दिलं आम्हाला, त्याच्याबद्दलही व्हेरी मच थँक्यू. जसं स्मिताताईंनी मी समजवलं की लहानपणापासूनच आई खूप कष्टाचे दिवस जेवत आहे, पण स्टील आई अशी व्यक्ती जी स्वप्न बघते आणि ती स्वप्न पूर्ण करायला भरपूर मेहनत घेते. लहानपणापासूनच लहानपणीच तिने स्वप्न बघितलं होतं की ती तिचं शिक्षण पूर्ण करणार आणि रिस्पेक्टेबल जॉब करणार. त्यापासून जरी शाळा तिची 1 तास पावले अंतरावर असायची तरी ती रोज शाळेत जायची, भले पाऊस असो चिखल असो त्याच्यात, आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं. गावात पुढच्या शिक्षणाची सोय होती म्हणून तिने वसईला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आणि लवकर उठून 4 वाजता कंप्लीट केले. असेच तिने BEd देखील केले आणि आता 50 वर्षांची होऊनसुद्धा तिने MA कंप्लीट केले आणि रिसेंटली BSc केले. लग्नानंतर 2 मुलं झाली, त्याच्यामध्ये शाळेच्या कामात तिने न देता तिने दोन्ही जिम्मेदाऱ्या पार पाडल्या. ती माझ्यासाठी एक सुपर वुमन आहे, कारण तिने घर देखील सांभाळलं आणि सक्सेसफुल करिअर देखील लीड केलं. आईकडे बघून जो मला हार्टमध्ये फायर असते माझी व्हिडिओज, कारण की लाईव्ह एक्झाम्पल आहे की घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि कामाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कशा पार पाडायच्या आणि विदाउट एनी फिअर कसा रोज डे टू डे जॉब कंप्लीट करायचा. लाईक जे लाईफमध्ये स्ट्रगल्स वगैरे येतात त्यांना कसं फेस करायचं, नवीन चॅलेंजेस येतात त्यांना विदाउट रनिंग अवे कसं फेस करून हे करायचं. जेव्हा माझे स्वतःचे स्ट्रगल असायचे ग्रॅज्युएशन नंतर मी जॉब सर्चिंग और एनी अदर थिंग और नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज जेव्हा मिळायच्या तेव्हा मला नेहमी आई एनकरेज करायची. माझ्या तिला जेव्हा मुलं झाली तेव्हा स्वतःच्या स्वप्नांवरती काम करायची, पण आमच्या स्वप्नांना पण भरपूर बळ द्यायची. लहानपणी जेव्हा 8वी-9वीत असताना जेव्हा माझं लक्ष नसायचं कधी क्लासमध्ये, जेव्हा शिक्षक प्रश्न विचारायचे धड्यावर, तेव्हा जरी लक्ष देत असलं तरी मला हे शिकवतं. कारण की लहानपणी जेव्हा मी घाबरायचं वगैरे झोपायचं ना आजारी वगैरे असायचो तेव्हा आई मला गोष्टी सांगायची आणि त्या 8वी आणि 9वीच्या पुस्तकाच्या असायच्या, म्हणून त्या डोक्यात काय आता फक्त 4 शेवटची मुलं बोलायची. आई आता बोलतो तू आमच्यासाठी खूप केलं आहेस, खूप मेहनत केलीस, तू आम्हाला पण मॅनेज केलं, फॅमिलीला पण मॅनेज केलं आहे, तू चुरी फॅमिलीला पण, तुझ्या मित्रमैत्रिणीला आणि या शाळेला तुझं 200% दिलं आहे ऑलवेज. आता जसं टाईम होत जातं तसं शारीरिक क्षमती थोडी कमी जाते, पण तुझा जोश कधीच तो कमी झाला नाही. तू अजूनही आम्हाला तशीच मेहनती आणि लाईक कर्म कर. आईने खूप इम्पॉर्टंट आम्हाला गोष्ट समजवली होती लहानपणापासून की जसं कृष्णाने देवाने अर्जुनाला गायडन्स देत राहिला हर एक स्टेपवर, तसं तिने आम्हाला गायडन्स देत राहिलं आहे की तू कर्म कर, तुझ्या हातामध्ये तू तुझ्यासाठी जे करतो ते आहे, फळाची एक्सपेक्टेशन ठेवू नको. फळ येईल, दिस समथिंग दॅट हॅपन, इफ यू बिकम डिझर्विंग ऑफ इट इट विल हॅपन टू यू, बट तुझ्या हातामध्ये ॲक्शन आहे ती तुला करायची असते आणि त्याच्यातून तुला हे होईल. जरी आईने कष्ट केलं तरी त्याच्यामुळे
जेव्हा माझ्या जॉबमध्ये मला कष्ट वगैरे करायचे करताना वाटते की दिस इज टू मच वगैरे वगैरे. बट वेन यू लुक बॅक ॲट थिंग्स एक इंटरेस्टिंग होते ना लाईफ की मी एवढं इंटरेस्टिंग काय काही गोष्टी केल्या अँड प्राऊड फिलिंग होते. तू जसं आम्हाला प्राऊड फील केलं करिअरमध्ये एवढी ग्रोथ केली या कलिग्सबरोबर एकदम नीट वागली अँड सपोर्ट केला एकमेकांना अँड वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. तसंच प्राऊड आम्ही पण आता आमची बारी आहे की तुला प्राऊड फील करू. आता वेळ आली आहे की तू स्वतःच्या टायमात स्वतःला मॅनेज कर, नवीन छंद वाढव, बाबांबरोबर फिरायला जा, बरोबर आहे. काम घे आणि जी काही नवीन स्वप्न बघशील ती आमच्याशी शेअर कर आणि आम्ही जीव लावून ती पूर्ण करायची हे करू. आता